नमस्कार. आता आपण पाहणार आहोत MIS मध्ये माहिती कशी भरायची आहे, कुठले डॉक्युमेंट्स भरायचे आहेत. तर रुरल क्षेत्रासाठी जल थीमॅटिक एरियामध्ये आपण आता बघणार आहोत. पहिलं आपलं इंडिकेटर आहे जल संसाधन संवर्धन आणि पुनरुज्जीवन. यात आपला पहिला प्रश्न आहे की जलस्रोतांचा संवर्धन आराखडा तयार केला आहे का? तयार केला असेल तर येस द्यायचं. समजा तो आपल्या वॉटर सप्लाय कमिटीने मंजूर केला असेल तर तिथे येस करून त्याची फाईल जी आहे, जी आराखड्याची प्रत आहे, ती आपल्याला PDF स्वरूपात आपल्याला इथे अपलोड करायची आहे. पुढचा आपला सेक्शन आहे एकूण आपल्या गावात जलस्रोत किती आहे त्याची संख्या आपल्याला द्यायची आहे. त्यातनं किती जलस्रोत आपण गाळ काढून किंवा दुरुस्तीच्या कामाद्वारे पुनरुज्जीवित करतो आहे त्याची संख्या आपल्याला इथे द्यायची आहे. आता आपल्याला जिओटॅग फोटो पुनरुज्जीवन करण्याआधीचे वेगाने संकलन करून PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. पुनरुज्जीवनाचं काम सुरू असतानाचे जिओटॅग केलेले फोटोग्राफ्स आपल्याला इथे PDF स्वरूपात वेगाने संकलन करून अपलोड करायचे आहेत. आणि पुनरुज्जीवित केल्यानंतरचे जे छायाचित्र आहेत ते आपल्याला इथे वेगाने अपलोड करायचे आहेत. पुनरुज्जीवनाचं कामाचा कार्यारंभ आदेश असेल त्याची प्रत इथे अपलोड करायची आहे PDF स्वरूपात. कार्य पूर्णत्वाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे PDF स्वरूपात. आणि आर्थिक प्रगतीचा अहवाल तो इकडे वेगाने PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे. तिसरं जे आपलं सेक्शन आहे याच्यात आपल्याला पुनरुज्जीवित केल्यानंतर एकूण किती पाणी साठवण क्षमता आपली वाढली आहे ते घनमीटर मध्ये याची संख्या इथे नमूद करायची आहे. किती जलस्रोतांचं तुम्ही स्वच्छ केलं आहे फक्त शेवाळ किंवा घनकचरा काढून त्याची संख्या आपल्याला इथे नमूद करायची आहे. यात पण आपल्याला जिओटॅग केलेले छायाचित्र स्वच्छता करण्याआधीचे वेगाने संकलन करून PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. स्वच्छ करतानाचे फोटो वेगाने PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. आणि स्वच्छ झाल्यावर जे फोटो आहेत जिओटॅग फोटो ते वेगाने इकडे अपलोड करायचे आहेत. स्वच्छतेचा काही कार्यारंभ आदेश, कार्यपूर्णतेचे प्रमाणपत्र ते इथे अपलोड करायचे आहे. आर्थिक प्रगतीचा अहवाल इथे अपलोड करायचा आहे. पुढे आपल्याला जे पण आपण दुरुस्तीचं काम केलं आहे, पुनरुज्जीवनाचं काम जे केलेलं आहे जलस्रोतांचं, त्याचा आपल्याला तपशील एक्सेल स्वरूपात इथे अपलोड करायचा आहे. एक्सेल फाईल्स तुम्हाला MIS मध्ये दिल्या गेल्या आहेत, त्यात तुम्हाला माहिती भरून इथे अपलोड करायचं आहे. पुढचा आपला सेक्शन आहे याच्यात आपल्याला माझी वसुंधरा 5 दरम्यान नवीन काही जलस्रोत निर्माण केले असतील तर त्याची संख्या आपल्याला इथे द्यायची आहे. त्याचे आपल्याला जिओटॅग केलेले फोटो आधीचे वेगळ्याने PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. जे आपण जलस्रोत बनवून राहिलो आहे त्याचे वेगळ्याने फोटो इथे अपलोड करायचे आहेत. आणि जलस्रोत नवीन बनल्यानंतरचे जिओटॅग फोटो ते वेगळ्याने इथे अपलोड करायचे आहे. नवीन जलस्रोतांमुळे एकूण पाणी साठवण क्षमतेत वाढ जी झाली आहे त्याचा आपल्याला आकडा घनमीटरमध्ये इथे नमूद करायचा आहे. याचं पण नवीन जे जलस्रोत आहे त्याचा जो तपशील आहे तो एक्सेल स्वरूपात आपल्याला भरून इथे अपलोड करायचा आहे. पुढचं आपलं सेक्शन आहे CCT प्रोजेक्टचा. यात आपल्याला किती CCT आणि डीप CCT प्रकल्प जे आहेत ते करण्यात आले आहेत माझी वसुंधरा 5च्या दरम्यान त्याची संख्या इथे लिहायची आहे. त्याचं काही मोजमाप पुस्तिकाची प्रत तुमच्याकडे असेल ती आपल्याला PDF स्वरूपात इथे अपलोड करायची आहे. यात आपल्याला जिओटॅग केलेले आधीचे CCT प्रोजेक्ट तयार करायच्या आधीचे फोटो वेगाने इथे अपलोड करायचे आहेत. CCTचं काम सुरू असतानाचे फोटो वेगाने अपलोड करायचे आहेत PDF स्वरूपात. आणि CCT बनल्यानंतरचे फोटो इथे अपलोड करायचे आहेत. हे CCT आणि डीप CCTचे जे प्रोजेक्टचा जो तपशील आहे तो आपल्याला एक्सेल स्वरूपात इथे अपलोड करायचा आहे. त्याच्या निगडीत कार्यारंभ आदेश इथे अपलोड करायचा आहे. कार्य पूर्णतेचे प्रमाणपत्र इथे अपलोड करायचे आहे. आर्थिक प्रगतीचा अहवाल इथे अपलोड करायचा आहे.
आणि या CCT प्रकल्पाद्वारे किती पाणलोट क्षेत्र आपलं प्रभावित झालं आहे त्याची संख्या आपल्याला हेक्टरमध्ये इथे नमूद करायची आहे. पुढे आपल्याला सेव्ह ड्राफ्ट करायचं आहे. एकदा सगळं चेक करायचं आणि मग पुढचं नेक्स्ट स्टेप म्हणजे की पुढच्या इंडिकेटरवर जायचं, जे आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग, सार्वजनिक इमारतींवरती पावसाच्या पाण्याचे संधारण. यात आपल्याला पहिले तर किती सार्वजनिक इमारती आहेत त्याची एकूण संख्या आपल्याला इथे नमूद करायची आहे. त्या सार्वजनिक इमारतींवरती किती इमारतींवरती आपले रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प ऑलरेडी आहेत त्याचा आकडा इथे नमूद करायचा आहे. हे आपल्याला फील्ड जे आहे हे ऑटो कॅल्क्युलेट होणार आहे, जे पर्सेंटेज आपल्याला किती सार्वजनिक इमारती आहे त्याचं येईल. पुढे आपल्याला इथे जे नवीन सार्वजनिक इमारतींवरती पुढे आपल्याला जे माझी वसुंधरा 5 दरम्यान काही रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आपण सार्वजनिक इमारतींवरती केल्या असेल तर त्याचे जिओ टॅग केलेले फोटो आपल्याला एकत्रित संकलन करून म्हणजे सार्वजनिक इमारतींच्या आधीचे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प बनवतानाचे आणि नंतरचे फोटो इथे अपलोड करायचे आहे PDF स्वरूपात. पुढचं आहे की आपलं अभियान कालावधीत किती पावसाच्या पाण्याचे साठवण झाली आहे तो आकडा आपल्याला घनमीटरमध्ये इथे द्यायचा आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली असलेले सार्वजनिक इमारतींचा जो तपशील आहे तो एक्सेल स्वरूपात आपल्याला भरून इथे अपलोड करायचा आहे. समजा तुम्ही काही जनजागृतीचे उपक्रम केले असतील तर त्याची संख्या इथे द्यायची आहे. त्याचा तपशील एक्सेल स्वरूपात भरून आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. त्याचे जिओ टॅग केलेले छायाचित्र इथे PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. सेव्ह ड्राफ्ट करून एकदा सगळ्या इंडिकेटर मधली माहिती आपल्याला चेक करून नेक्स्ट स्टेप वरती जायचं आहे. पुढचा आपला इंडिकेटर आहे पावसाच्या पाणी झिरपणारे पाझर खड्डे म्हणजे रेन वॉटर पर्क्युलेशन पीट. यात आपलं पहिलं आहे की तुम्ही उंच आणि सखल भाग जो आहे गावातला तो ओळखून ते गुगल मॅप वरती त्याला दर्शवलं आहे की नाही. साधा आपल्याला 2 रंगात दर्शवायचं होतं तर केलं असेल तर येस आणि त्या मॅपची PDF जी प्रत आहे ती इथे अपलोड करायची आहे. पुढचं आहे तुम्ही अभियान कालावधीत किती नवीन पाझरखड्डे निर्माण केले त्याची संख्या द्यायची आहे. ते जे पाझरखड्डे आहेत ते रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीसोबत किती जोडलेले आहेत त्याची संख्या इथे द्यायची आहे. हे समजा तुम्ही पाझरखड्ड्यांचं काम कोणाच्या सोबत करत असाल NGO किंवा कॉर्पोरेट तर त्यांच्यासोबत जो करार केला असेल त्याची प्रत आपल्याला इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. पाझर खड्ड्यांची क्षमता घनमीटरमध्ये तुम्हाला इथे नमूद करायची आहे. इथे तुम्हाला पाझर खड्डे बनवण्याआधीचे, दरम्यानचे आणि नंतरचे फोटो एकत्रित करून PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. पाझर खड्ड्यांचा जो तपशील आहे तो एक्सेल स्वरूपात भरून इथे अपलोड करायचा आहे. माझी वसुंधरा अभियान 1 दरम्यान तुम्ही पाझर खड्डे बनवले असेल त्याची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. 2 मध्ये बनवलेले जे पाझर खड्डे त्याची संख्या इथे नमूद करायची आहे. माझी वसुंधरा 3 मध्ये जे पाझर खड्डे बनवले आहेत त्याची संख्या इथे द्यायची आहे आणि 4 मध्ये जे बनवले त्याची इथे द्यायची आहे. आणि या प्रत्येकी अभियानात जे पाझर खड्डे आहेत त्यांचे जिओ टॅग केलेले फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. सेव्ह ड्राफ्ट करून इंडिकेटर चेक करून मग नेक्स्ट स्टेपवर जायचं. पुढचा आपला इंडिकेटर जो आहे तो आहे भूजल पुनर्भरण म्हणजे विहिरी आणि विंधन विहिरी रिलेटेड आपल्याला माहिती इथे द्यायची आहे. तर यात आपल्याला सर्वात पहिले तर आपल्या संस्थेत किती कार्यरत अकार्यरत खाजगी आणि सार्वजनिक विहिरी आणि विंधन विहिरी आहे त्याची एकूण संख्या तुम्हाला इथे द्यायची आहे.
पुढचं आपलं सेक्शन आहे की याच्यात आपले अकार्यक्षम विहिरी किती आहे त्याची संख्या द्यायची आहे. त्या अकार्यक्षम विहिरींचं तुम्ही काय पुनरुज्जीवन केलं किंवा किती पुनर्वसन केलं, त्याचे किती विहिरींचं केलं आहे त्याची संख्या इथे द्यायची आहे. पर्सेंटेज आपलं ऑटो कॅल्क्युलेट होईल इथे. पुनरुज्जीवनाचं कार्यारंभ आदेश, कार्यपूर्णतेचे प्रमाणपत्र हे इथे PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. आर्थिक प्रगतीचा अहवाल इथे अपलोड करायचा आहे. यात आपल्याला जिओ टॅग फोटो जे आहे आधीचे आणि नंतरचे हे वेगळ्याने संकलन करून PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. पुढचं आपलं सेक्शन आहे अकार्यरत विंधन विहिरी, याची तुम्हाला संख्या द्यायची आहे. त्यातल्या किती तुम्ही विहिरींचं पुनरुज्जीवन किंवा पुनर्भरण केलं असेल त्याची संख्या द्यायची आहे. हे पर्सेंटेज आपलं ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. त्याच्याने पुनरुज्जीवनाच्या कामाच्या निगडीत जे पण कार्यारंभ आदेश आहेत, कार्यपूर्णतेचे प्रमाणपत्र आहेत, आर्थिक प्रगतीचा अहवाल आहे, तो आपल्याला PDF स्वरूपात इथे अपलोड करायचा आहे. जिओ टॅग केलेली छायाचित्र आधीची आणि नंतरची ही वेगळ्याने संकलन करून PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. पुढचं आहे, समजा तुमच्या इथे काही कार्यरत विंधन विहिरी असतील त्याची संख्या इथे द्यायची आहे. त्या विंधन विहिरींचं तुम्ही काही पुनर्भरणाचं काही काम केलं असेल तर किती विंधन विहिरींचं तुम्ही केलं आहे त्याची संख्या इथे द्यायची आहे. पर्सेंटेज आपलं ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. त्याचा निगडीत आपल्याला जे कार्यरंभ आदेश आहेत त्याची प्रत इथे अपलोड करायची आहे. कार्यपूर्णतेचं प्रमाणपत्र इथे अपलोड करायचं आहे. आर्थिक प्रगतीचा अहवाल इथे अपलोड करायचा आहे. आणि यात पण पुनर्भरण किंवा पुनरुज्जीवन जे आपण करतो आहे कार्यरत विंधन विहिरींचं त्याचे आधीचे आणि नंतरचे जिओ टॅग केलेले फोटोग्राफ्स आपल्याला वेगळ्याने संकलन करून अपलोड करायचे आहेत. देखभालीचा काही तुमचा अहवाल बनवला असेल तर त्याची प्रत जी आहे ती इथे अपलोड करायची आहे. पुढे आपल्याला किती विहिरी आणि विंधन विहिरींचं हिरवे कार्ड असलेले आहेत त्यांची संख्या आपल्याला इथे द्यायची आहे. किती विहिरी आणि विंधन विहिरींचं येल्लो कार्ड असेल जलगुणवत्तेचं त्याचा आकडा इथे द्यायचा आहे. किती विहिरींकडे लाल रंगाचं जलगुणवत्तेचं कार्ड आहे त्याचा आकडा तुम्हाला इथे द्यायचा आहे. पुढे हा सेक्शन आपल्याला ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. जे पण लाल, पिवळे, हिरवे कार्ड असलेले विहिरी आणि विंधन विहिरी आहे त्याचा तपशील तुम्हाला एक्सेल स्वरूपात भरून ती इथे अपलोड करायची आहे. लाल, हिरव्या आणि पिवळ्या कार्डची जी प्रत आहे ती तुम्हाला इथे संकलन करून अपलोड करायचं आहे. त्या व्यतिरिक्त समजा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेने पाण्याचा हे चाचणी केली असेल तर त्या तिथे येस करून त्या जलगुणवत्तेचा अहवाल जो आहे तो इथे अपलोड करायचा आहे. सेव्ह ड्राफ्ट करून नेक्स्ट स्टेपवर जायचं आहे म्हणजे आपला पुढचा इंडिकेटर येईल. पुढचं आहे जल अंदाजपत्रक आणि लेखापरीक्षण. यात आपल्याला सर्वात आधी जे लॉगबुक आहे ज्यात आपण पावसाच्या पाण्याची नोंदणी करतो त्याची प्रत इथे अपलोड करायची आहे. जल अंदाजपत्रक तयार केलं असेल तर ते येस करून आपण त्याची प्रत इथे अपलोड करायची आहे. अंदाजपत्रकात काही सुधारणा दिल्या असतील आणि त्याच्यावरती तुम्ही त्या सुधारणा केल्या असतील तर त्याची तुम्हाला इथे त्याचा अहवाल तुम्हाला अपलोड करायचा आहे. तुम्ही पाणी पुरवठा यंत्रणेचं लेखापरीक्षण केलं असेल तर येस करून त्या लेखापरीक्षणाचा अहवाल इथे अपलोड करायचा आहे. त्यात काही शिफारसी असतील आणि जे तुम्ही लागू केल्या असतील तर येस करून किती शिफारशी दिल्या होत्या, किती शिफारशी तुम्ही लागू केल्या आहे त्याची संख्या वेगळ्याने इथे द्यायची आहे. त्याचा पर्सेंटेज जे आहे ते ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल.
आणि ज्या शिफारशीची तुम्ही अंमलबजावणी केली आहे त्याचा काही तुमच्याकडे अहवाल असेल तर तो PDF स्वरूपात इथे अपलोड करायचा आहे. सेव्ह ड्राफ्ट करून एकदा माहिती परत चेक करून नेक्स्ट स्टेपवर जायचं. पुढचा इंडिकेटर आहे जल कार्यक्षम शेती. यात किती शेतजमीन आहे एकूण गावात त्याची हेक्टरमध्ये इथे संख्या नमूद करायची आहे. ठिबक सिंचन किंवा लघु सिंचन प्रकल्प अंतर्गत जे समाविष्ट झालेले आहे शेतजमिनी त्याची एकूण हेक्टरमध्ये आपल्याला आकडा तो नमूद करायचा आहे इथे. माझी वसुंधरा 5 दरम्यान किती शेतजमीन आपल्याकडे आहे जिथे आपण ठिबक सिंचन किंवा लघु सिंचन करू शकतो त्याचा आकडा आपल्याला इथे हेक्टरमध्ये द्यायचा आहे. आणि जी जमीन आपल्याकडे उपलब्ध होती त्यातले किती आपण सिंचना प्रकल्पाअंतर्गत आणली आहे त्याचा आपल्याला आकडा हेक्टरमध्ये इथे द्यायचा आहे. पर्सेंटेज आपलं ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल दोन्ही याच्यात. याचे आपल्याला जिओटॅग केलेले छायाचित्र द्यायचे आहेत लघु सिंचन प्रणालीचे. त्याचा काही आर्थिक प्रगतीचा अहवाल असेल त्याची PDF स्वरूपात आपल्याला प्रत इथे अपलोड करायची आहे. जे पण लाभार्थी आहेत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत त्यांचा आपल्याला तपशील एक्सेल स्वरूपात भरून इथे अपलोड करायचा आहे. सेव्ह ड्राफ्ट करून पुढच्या इंडिकेटरकडे वळायचं. पुढचं आहे पाणी पुरवठा व्यवस्थापन. यात आपल्या इथे पाणी पुरवठा व स्वच्छता समिती आहे का असेल तर येस करून त्याचं काही स्थापनेचे पत्र किंवा सदस्याची जी यादी आहे त्याचं प्रत तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. एकूण किती घरं आहे त्याची संख्या द्यायची आहे. त्या घरांपैकी किती घरांकडे नळाद्वारे पाणी पुरवठा होतो त्याची संख्या इथे द्यायची आहे. पर्सेंटेज आपलं ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. किती शाळा आणि अंगणवाडींमध्ये आहेत एकूण त्याची संख्या इथे द्यायची आहे. त्या एकूण शाळा आणि अंगणवाडींमध्ये किती त्याच्यात नळद्वारे पाणी पुरवठा होतो आहे त्याची संख्या इथे द्यायची आहे. पर्सेंटेज ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. शाळा आणि अंगणवाडींचा जो तपशील आहे तो आपल्याला एक्सेल स्वरूपात इथे भरून अपलोड करायचा आहे. JJM पोर्टलवरची जी प्रत आहे आपल्या गावाची ती इथे अपलोड करायची आहे. हर घर जल याचं प्रमाणपत्र मिळालं असेल तर येस करून त्याची प्रत इथे अपलोड करायची आहे. नल जल मित्र हे याचं तुम्ही ओळखून त्याला प्रशिक्षण दिले असतील तर येस करून त्या प्रशिक्षणाचा अहवाल जो आहे त्याची प्रत तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. सेव्ह ड्राफ्ट करून पुढच्या इंडिकेटरवर वळायचं. पुढचं आहे सांडपाण्याचे नियोजन. यात समजा आपल्या इथे सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र असेल तर येस करून त्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे गुगल मॅपचा जो लिंक आहे तो तुम्हाला इथे द्यायचा आहे. त्या केंद्राची जिओटॅग केलेली छायाचित्र इथे अपलोड करायची आहे. प्रक्रिया यंत्रणेचा काही आराखडा किंवा तंत्रज्ञानाची प्रत तुमच्याकडे असेल त्याचे हे इथे अपलोड करायचे आहे प्रत. कार्यारंभ आदेश इथे अपलोड करायचा आहे. कार्य पूर्णतेचे प्रमाणपत्र इथे अपलोड करायचं आहे. आर्थिक प्रगतीचा अहवाल अपलोड करायचा आहे. किती सांडपाणी साठवलं लिटरमध्ये आकडा इथे द्यायचा आहे. किती सांडपाण्यांवरती तुम्ही प्रक्रिया केली आहे ते लिटरमध्ये इथे आकडा द्यायचा आहे. आणि किती प्रक्रिया केलेल्या सांडपाणीचा पुनर्वापर केला आहे ते लिटरमध्ये इथे आकडा द्यायचा आहे. पर्सेंटेज तुमचा ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. आणि हे जे पण साठवलेलं पाणी किंवा प्रक्रिया केलं आहे त्याचा पुनर्वापर केला याचा काही आपल्याकडे लॉगबुक असेल तर त्याचं प्रत तुम्हाला इथे अपलोड करायची आहे.
सेव्ह ड्राफ्ट करून नेक्स्ट इंडिकेटरवर जायचं. पुढचा आहे शाश्वत सणांचा प्रचार. यात आपल्याला किती आपण जनजागृतीचे उपक्रम केले आहेत त्याची संख्या इथे नमूद करायची आहे. त्याच्या निगडीत जे पण जिओटॅग फोटोग्राफ असतील ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. जनजागृती उपक्रमांचा तपशील जो आहे तो एक्सेल स्वरूपात भरून इथे अपलोड करायचा आहे. किती कृत्रिम विसर्जन स्थळ निर्माण केले होते त्याची संख्या इथे द्यायची आहे. त्याचा तपशील आपल्याला एक्सेल स्वरूपात भरून इथे अपलोड करायचा आहे. सार्वजनिक स्तरांवरती ज्या मूर्त्या बनल्या आहेत त्याची एकूण संख्या इथे द्यायची आहे. त्यापैकी किती पर्यावरण पूरक मूर्त्या होत्या त्याची संख्या इथे द्यायची आहे. घरगुती एकूण किती मूर्त्या बनल्या त्याची संख्या इथे द्यायची आहे आणि त्यापैकी किती पर्यावरणपूरक होत्या त्याची संख्या इथे द्यायची आहे. पर्सेंटेज आपल्या ऑटो कॅल्क्युलेट होऊन येतील. या मूर्त्यांचा जो पण तपशील आहे तो एक्सेल स्वरूपात भरून इथे अपलोड करायचा आहे. समजा तुम्ही याचा संकलन, विलगीकरण किंवा काही मातीचा जो आहे तपशील काही तयार केला असेल, लॉगबुक काही तुम्ही बनवलं असेल तर ते येस करून इथे त्याची प्रत अपलोड करायची आहे. किती माती तुम्ही गोळा केली आणि ती किती पुनर्वापरासाठी दिली याचं काही तुमच्याकडे लॉगबुक असेल त्याची प्रत इथे अपलोड करायची आहे. सेव्ह ड्राफ्ट करून नेक्स्ट इंडिकेटरकडे वळायचं. पुढचं आहे पाणथळ जागेंचे संवर्धन. यात आपल्याला जे संक्षिप्त दस्तावेज बनवायचे आहेत त्याची PDF स्वरूपात प्रत इथे अपलोड करायची आहे. पाणथळ जागांचे जिओटॅग केलेले छायाचित्र इथे अपलोड करायचे असेल. समजा तुमच्याकडे पाणथळ जागा नसतील तर तसं तुम्हाला एक डिक्लेरेशन एक पत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. सेव्ह ड्राफ्ट करून नेक्स्ट स्टेपवर जायचं. पुढचा आपला शेवटचा इंडिकेटर जो आहे तो पंचायत विकास निर्देशांक. यात आपल्याला त्याची प्रत फक्त इथे अपलोड करायची आहे. सेव्ह ड्राफ्ट करायचा, सगळी माहिती एकदा चेक करायची आणि नंतर मग इंडिकेटर सबमिट करून द्यायचं.